हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मल्टीग्रेन आट्यापासून धिरडं कसं बनवायचं ते. मी इथे 1 वाटी मल्टीग्रेन आटा घेतला आहे. त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि आपल्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो टाकायचा आहे. आणि नंतर त्यात 2 ते 3 कांदे चिरून टाकायचे आहेत. पाणी ओतून त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळ करून घ्यायचं आहे पीठ. चांगल्या प्रकारे फेटून घेऊन त्याचं मिश्रण असं तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं तयार झाल्यानंतर आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे. पॅन ही चांगला गरम होऊ द्यायचा आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर 1 चमचा तेल घेऊन त्यावर हे मिश्रण सोडायचं आहे. आणि नंतर त्याला पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि हे खाण्यासाठी तयार आहे. हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता.